वेलकम बॅक टू द डे 7 ऑफ ग्लोब सिरीज. आज काय ना मला जास्त मेहनत करायला जिममध्ये, कारण मी काल 2 वडापाव खाल्ले बावडसारखे. नंतर आठवलं की भेंडी हे नसतं खायचं जिममध्ये चालू केलं. तर आत्ता मी कोचिंगला चाललो आहे, नंतर भेटू आपण. मी निघालेलो कोचिंगवरनं घरी आलो आणि पनीर भुर्जी आणि चपाती केली आज. चाललो आहे मी जिमला. एक कोणतरी बावडांच्या मागे येते. जिमला जातो, चला समजा येतो एक नंबर. पोहोचलो जिममध्ये. आज बॅक करणार होतो पण चेस्ट करायला घेतलं मी. पहिले गेलो मी फ्लायवर घेतले 30 किलोचे 3 सेट. त्यानंतर गेलो मी बारबेलमध्ये पण पहिले फ्लॅट घेतलं, त्यानंतर घेतलं इन्क्लाइनचे 3 सेट, त्यानंतर डिक्लाइनचे 3 सेट. ट्रेनरने हे सांगितलेलं करायला लोअर चेस्टसाठी. मला काय म्हणतात जरा माहीत नाही, पण इफेक्ट होतो इथले. त्यानंतर मी घरी चाललो होतो आणि ही मशीन रिकामी होती. टाईमपाससाठी मशीन पण करत बसलो मी काय म्हणतो, आज आम्ही बॅक करायला गेलो काय, पण एंट्री झाली. ट्रेनरला म्हणलं जरा आज बॅक करतो. तो म्हणला एकदा बॅकला बघ केवढी गर्दी आहे. आयुष्यपत गर्दी येते म्हणजे 10-11 जण उभे होते तिथं. 10 नाही जास्त होते. आम्ही म्हणलं की आज चेस्ट मारायला गेलो. तिथं मशीनच देत नाही कोण. एक झालं की एक घुसत चाललं आहे. मला भयंकर आग्रेशन आलं नाही का. सांग काय झालं. आला आम्ही करायला गेलो, तिकडे तो बेंचच घेऊन गेला. आणि बाऊला अजून चढला राग. मग तिकडे एक रॉड होता, तर तो रॉड रिकामा पडला होता. आम्ही तो रॉड उचलला, दुसरा बेंच जाऊन ठेवला आणि ॲग्रेशनमध्ये 15 किलो घेतलं. पण बोथ साईड. बोथ साईड. असं नको वाटलं की भेंडी बघतो सारखं गेला इथं काय 7.5 इथं 7.5. बोथ साईड 15 किलो घेतला. आजूबाजूचे सगळे लोक बघते इकडे याच्याकडे, तुला फुल ॲग्रेशनमध्ये असं. कारण नवीन आहे ना मी, एक्सपेक्ट नाही करत कोण असं. होपफुली. आणि मग नंतर एक आला एक मुलगा होता. असा आला, ठीक आहे, डायरेक्ट लाईव्ह एडिटिंग काय. तो नाही का असं फुल लंबा बिंबा होता. त्याला वाटलं की हा छोटा आहे. लंबा माझा एवढा होता. तेच. त्याला वाटलं की आता हा माझ्यापेक्षा वयाने छोटा आहे, मी पण 15 किलो करून घेईल बोथ साईड्सने. तो गेला करायला. उचलल्यावरती उचलत जात नाही. तर 10 किलो घेतला. 10 किलो पण उचललं जात नाही. मग 5 किलो घेतलं. मग 5 किलो उचललं गेलो आणि 5 किलो पण फुल ॲग्रेशनमध्ये.